साहेब गाडीच्या काचा फोडून दरवाजा तोडलाय. आता तो निघत नाही दरवाजा. दाखव ना पुढे काय दरवाजा तोडल्या, काचा फोडल्या, आतमध्ये घुसून बायांचा महिलांचा विनयभंग, कपडे फाडले. ही वाईट अवस्था आहे बघा. या पोराला बघा. इकडे इकडे रे बाळा. इकडे 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 हे दादा इकडे हो का. याचं डोकं बघा वाणी साहेब. इतकं प्रचंड मारहाण केलेली याला. डोक्यात काय मारले दगड मारला. हा म्हणजे हे खाली ठेवलं तिथं. 5-6 जण मला एकट्या मारलं. त्याला 5-6 जण मारत होते. गाडीचे काचा फोडून, दाराचे तोडून आतमध्ये 7-8 पोरं गेली. मग इतकी भयानक अवस्था केली तमाशाची त्यांनी. माणसाला आणलं हे केलं. लेबर लोक आता काम करून आपले झोपले असतील ना गाड्यांमध्ये. पण अचानक हल्ला झाल्यानंतर दिवसा कार्यक्रम करून मुली सगळ्या झोपल्या होत्या आणि अचानक असा हल्ला झाला. बरे दगडी मारलेली, दगडी मारली. तुम्हाला सांगतो लाथा मारले. मी स्वतः आतमध्ये होतो दाराच्या. मी असा पाय लावलेला होता दाराला. 5 लाख रुपये कॅश होती गाडी. याला हे खरं ना त्रास होते बरं का. गोळ्या आणलं समजा आणलं. मी दाराला आहे ना पाय लावलेला होता. इकडे का नाही? सायकल असं लाथा घातल्या दराजावर. हात बघा त्याचा. इकडे इकडे म्हणजे ते जे कोणी मारणारे असतील ना, इतकं भयान परिस्थितीत मारलेले. मला तर वाटते त्यांची इतकी दहशत असेल ना, त्यांच्यावर पोलिसांनी रितसर कारवाई करावी. पोलिसांनी आतापर्यंत काय केलं? पोलिसांनी सर आता FIR नोंदवून घेतलेली आहे. आता नुसती FIR नोंदवली. आता इथून पुढे काय कारवाई करते ते बघावं लागेल. घटना किती वाजता घडली? घटना दुपारी 2च्या दरम्यान घडली. पोलीस सहकार्य करतात की नाही? पोलीस आतापर्यंत तर केलंय. इथून पुढे नाही सांगू शकत. आतापर्यंत इथून पुढे नाही केलं. सगळ्या फड मालकांची काय मागणी? आमच्या राज्यातील तमाशा फड मालकांची एकच मागणी आहे, आम्हाला न्याय द्या. जे कोणी भांडणं करणारे, मारामारी करणारे असेल ना, त्यांना उचलून जे काय खरं घडले ती शिक्षा द्या. आता फड कोणाचा आहे? हा विठाबाई भाऊमंग नारायणगावकर, राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या विठाबाई भाऊमंग नारायणगावकर. किती लोकांना मारहाण झाली? जवळजवळ 7-8 लोकांना मारहाण झाली साहेब. आज विठाबाईच्या नावावर महाराष्ट्र शासन, हे फार मी जबाबदारीचं सांगतोय बरं का साहेब, विठाबाई नारायणगावकर लोककला जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन जवळजवळ 40 ते 50 लाख रुपये खर्च करते. आज त्याच तमाशा वाईट वेळ आलेली. आमचं काही म्हणणं नाही, आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला न्याय द्या. आज एवढी पारितोषिक पण मिळालं होतं ना? 2 वेळा सुवर्ण पदक. ज्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं त्यांच्याच फडावर अशी वेळ येते. काय त्या पुरस्काराचं? 0 किंमत झाली सर. माझं मन असं म्हणायला लागले. आज राष्ट्रपती सुवर्ण पदक 2 वेळा तमाशाला मिळालेलं. आज त्या तमाशावर हल्ला जातोय. कोणी आम्हाला न्याय देत नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आज विठाबाई असतात तर विठाबाई असं तर गावात सगळं धूर केला असतं साहेब. कुणीच राहिलं नसतं गावातलं. हे पोलीस मागं पळाले असते. बरं का साहेब, जर आम्हाला इथून पुढे आतापर्यंत त्यांनी कारवाई केलेली, जर इथून पुढे जर नाही आमच्या बरोबर बाजूने नाही मांडली, तर आम्ही सरळ इथं रावट्या लावणार, इथं तमाशा चालू करणार. अच्छा, इथेच तुम्ही हे करणार? हो, इथंच रावट्या लावणार, इथंच तमाशा चालू. नाही अजून बी पुढचं सांगतो वाणी साहेब, हे फार जबाबदारीने सांगतो. हे काही चुकीचं बोलणार नाही. नाही आम्हाला न्याय, घारगाव पोलीस स्टेशन आयल्यानगर जर न्याय मिळाला नाही, तुम्हाला खोटं सांगणं. विठाबाईचा राष्ट्रपती पुरस्कार परत केंद्राला करू. काय त्या पुरस्काराचा फायदा आहे? काय पुरस्कार तोंडात मारता आमच्या एवढा मोठा अन्याय झालेला आहे साहेब. ही फार म्हणजे आता तळतळीने बोलतोय साहेब. ही भावना खरं तर समजून घेतली पाहिजे. इथल्या आयल्यानगरचे जे SP साहेब आहेत, DYSP साहेब आहेत, त्यांनी आमच्या तमाशा कलाकारांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. राष्ट्रपती पदक मिळाले हे खरं तर यांचं कुटुंब आहे, फार मोठं योगदान आहे तमाशा कला क्षेत्रासाठी. आणि जर अशा पद्धतीने जर कलाकारांना आमचे जर हल्ले होत असेल ना साहेब, खरं तर SP साहेबांनी, असं गृहमंत्री साहेबांनी याची दखल घेतली पाहिजे. आणि घारगाव पोलीस स्टेशनने खरं तर आमच्या कलाकारांना न्याय दिला पाहिजे. इथले खासदार कोण आहेत? भाऊसाहेब माझे आमदार कोण आहेत? किरण लांबटे वाटतं. माझी एक विनंती आहे, आमदार खासदारांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ गेला पाहिजे. त्यांनी सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला हा न्याय मिळून दिलाच पाहिजे. गाववाल्यांचं म्हणणं आहे आमच्या गावाचं नाव घेऊ नका. जर तुमचं गावच आम्हाला अख्खं मारते, तुमच्या गावाचं का नाव नका घेऊ? ते कुठलं गाव? गावाचा दबाव आहे साहेब आमच्या. कर्जुले पठार, तालुका अकोले. नाही, तालुका संगमनेर. इकडे आमदार खताळ ना? विधानसभेला अकोले मतदारसंघात. अच्छा अच्छा. हो, नाही, आमचं एकच म्हणे फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, बाकी काय नाही. जे आता आमच्या कलावंतांना मारहाण केली, त्या संध्याकाळी स्टेजवर उभं राहू शकणार नाही. आज ती आमची मोठी नुकसान आहे. आम्ही गावाल्याने पुढे काय तोंड देणार आहे? आज आमची 10-12-15 लाखाची नुकसान पुढे होणार आहे. उद्याचे खेळ आमचे कार्यक्रम कॅन्सल होतील. त्याला जबाबदार कोणी? यात्रा पण कॅन्सल. ते लोक किती वाईट. हो साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी मुलं दारू पिऊन होती, जे तरुण होते किंवा मोटरसायकलीवर, हा भाऊ यांची भांडणं, आपण समजा तमाशा चालू आहे, एखादं गाणं नीट नाही झालं
किंवा एखादा कार्यक्रम नाही आला, आपण समजून घेऊ शकतो ना, किंवा हे तमाशा कलाकार पण समजून घेतात. रोडला मारा अशा पद्धतीने जर रोडवर कार्यक्रम त्यांचा दुसऱ्या गावात आहे, आज मला सांगा साहेब, त्यांचा संध्याकाळी आज रात्री कार्यक्रम आहे, आज सगळे कलावंत सगळे खूपच जखमी, आहेत आज. कोणी ऍडमिट आहे. आता यांनी रात्रीचा कार्यक्रम करायचा कसा, हा मोठा प्रश्न आहे ना. यांचा हातावरचं पोट आहे सगळ्यांचं. जिल्हा फक्त बीड बदनाम झालाय, राज्य बिहार बदनाम झाले. इथं बी बघा SP साहेबांना माझी विनंती, तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय, कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न माहिती आहे. आहे का कोणी? नाही सांगता येत साहेब, गार्गे साहेब मला गार्गे हे फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि इथले PI साहेब असतील, त्यांनी आमची तक्रार घेतली, पण त्याला कितीच पद न्याय देतात. त्यांनी न्याय दिला पाहिजे. आमची एक PI साहेब काय म्हणाले, PI काय म्हणाले? नाही, PI साहेबांचं एक म्हणणं आहे, तक्रार करते. आता जर आमच्यावर हल्ला झाला आणि ते गाववाले कसे आमच्यावर काय संबंध तक्रार, याचा अर्थ तुम्ही गाववाल्याला सपोर्ट करताय. तुम्हाला न्याय अगोदर दिला पाहिजे त्यांनी. 100% नाही मिळाला पाहिजे. जो पाहिजे ते आम्हाला न्याय मिळेल. आतापर्यंत भेटणूच ते फक्त म्हणतात तक्रार करा. एक बोलू का वाणी साहेब, समजा बा एखाद्या कलावंताला मारहाण झाली असती किंवा मग बिगाऱ्यांना कर्मचाऱ्याला झाले असते तर माणूस समजून शकतो. अहो तुम्ही महिलांना नाही मारहाण केली ना राव. बरं गाडीत घुसून मारहाण केली. बघा ना, गाडीचा दिसतोय ना, फोड. दरवाजा गाडीचा गाडीची फोडलेला अवस्था जरा. बघा आज काय. हा, गाडीचं दार फोडलेले, आज जरा हे बघा. गाडीची अवस्था बघा काय. दार फोडून, काचा फोडून आतमध्ये घुसलेले आहेत. मी चाललंय काय महाराष्ट्रामध्ये कपडे साहेब? कपडे फाडले. तुम्ही आता प्रत्यक्षात पाहिले वाणी साहेब, आज मुलींचे अक्षरशः कपडे फाडलेत त्यांनी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.